जर आपण लेट आलात सर्वे नाहीतर आपल्याला मी प्रेझेंटेशन नंतर परत दाखवते. आपलं सगळ्यांचं या थोड्या कालावधीमध्ये आणि अधिवेशन चालू असताना सुद्धा आज मला सुरू असताना सुद्धा मला आज येऊन इथे पत्रकार परिषद घेऊन आपल्याला थोडी माहिती देण्याचं काम मी करत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रकाशाने एक विषय हाताळला जातो, तो म्हणजे नवी मुंबई सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. आणि त्यासाठी मी किती मेहनत केले ते आत्ताच आपल्याला विकास सोनटेजीने सांगितलं की एवढ्या परवानग्या, या सगळ्या ज्या परवानग्या आहेत त्या इतक्या परवानग्या आणल्यानंतर हे सगळे जागा क्लिअर झालेले आहे. असो, माझं त्याच्याबद्दल काही वाद नाही. कालचं मी सगळं महासभा पाहिली आणि त्या महासभेमध्ये एक विषय प्रामुख्याने पाहिला की जागा बदलवून ते खेळाचं मैदान ठेवावं आणि हॉस्पिटल दुसरीकडे करावं. मला काय हॉस्पिटल कुठेही झालं तरी हरकत नाही आहे. हॉस्पिटल हे होणं गरजेचं आहे. कोविड काळामध्ये ज्याच्या घरची लोक गेली, त्यांनी सफर केलं, त्यांना माहिती आहे की हॉस्पिटलची काय गरज होती. आणि त्या ह्याच्यातूनच भावनेतून ते हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज मागतात, पण त्यांना हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज मिळत नाही. मी माझी तारीफ करत नाही आहे. पहिली गोष्ट तर मी एक महिला आहे आणि घरगुती महिला आहे. जेव्हा घरगुती आई असते ना, तिला मुलांची काळजी असते. ते कोविड काळामध्ये मी अनेक लोक, माझी घरातली आमची जाव सुद्धा वाढली त्यावेळी कोविडमध्ये. त्यावेळी असा विचार केला हॉस्पिटल होणं गरजेचं आहे आणि हा प्रकल्प आणला. मला माहिती नव्हतं की या प्रकल्पाला इतका विरोध होईल. आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना मिळत नाही, ते अर्जवून प्रकल्प मागतात आहेत आणि त्यांना प्रकल्प मिळत नाही. आणि भगवंतानी माझ्या हाताला यश दिलं, मला जागा मिळाली, लोकांनी पालिकेने पैसे भरले, सगळ्या परवानग्या मिळाल्या, लोक कोर्टात गेले, तिथे सुद्धा स्टेप बाय स्टेप आम्ही जिंकलो. पहिले म्हणजे मी काम करणारी कार्यकर्ते, मी काय कोणी हायफाय नेता नाही आहे की उचललं आणि आश्वासन दिलं आणि मग ते आश्वासन वर्षानुवर्ष फिरत राहिलं, असंही नाही. मी फार कमी वेळामध्ये आणि कमी अवधीमध्ये ह्या हॉस्पिटलचं सर्व परवानग्या पेपर सगळ्या करून आणलं. ठीक आहे, हॉस्पिटल नको, खेळाचं मैदान पाहिजे. आम्ही बेलापूरला खेळाचं मैदान सुद्धा निर्माण करतोय. हे मी अनेक वेळा सांगितलं की बेलापूरला जी शिडकोची जागा, जे शिडकोचं गोडाऊन आहे तिथे आपण देतोय. आपल्या माहिती करते मी एक माहिती देते आपल्याला, कदाचित सगळ्यांना नवामुंबईत राहता आपल्याला माहितीच असेल. बेलापूर रोडमध्ये जवळजवळ 8 प्ले ग्राउंड आहेत. किती 8 खाली बेलापूरमध्ये आहेत, त्याच्यामध्ये एक स्कूल ग्राउंड आहे, जे 7 ग्राउंड आहेत. त्याच्यानंतर नेरूळमध्ये 4 आहेत. जे एवढ्या प्रभागामध्ये इतकी ग्राउंड असताना त्याचा कोणी कधी विचारच केला नाही. जे कोणी इथे राहतच नाही आहेत ते लोक येऊन मोर्चा काढतात, ते लोक येऊन मागणी करतात. आपल्याला पहिल्यापासून सुरुवात सांगायची तर तिथे एक छोटासा खड्डा होता. एक गावातला मुलगा आला, मनोज गजानन म्हात्रे, त्यांनी सांगितलं मला काकू तिथे खेळायचं आहे, आम्हाला आम्ही थोडीशी धावपट्टी बनवून खेळू का? म्हणजे खेळा तुम्ही, कारण सगळीकडे मुलं खेळत असतात, मुलं आम्ही तिथे खेळतो. हळूहळू त्यांनी भराव केला. त्या भरावासाठी अमित पाटील, मिथुन पाटील सुद्धा 5 लाख रुपये दिले. सगळ्या ग्रामस्थ पोरांनी कोणी माती दिली,
कोणी आता हे सुधीर पाटील बसले आगरोळीचे, यांनी थोडं मदत केली, सगळ्यांनी ग्रामस्थांनी मदत करून ती धावपट्टी बनवली, छोटं खेळाचं मैदान बनवलं आणि मला त्याला आम्ही 40+ म्हणून चालवणार, म्हणजे चांगली गोष्ट आहे. पालिकेची लोक त्यांना पाणी नेऊन देत नव्हते, माती टाकून देत नव्हते. म्हणलं साहेब सिडकोची जागा आहे म्हणाले. म्हणलं जोपर्यंत हा प्लॉट वेकंट आहे तोपर्यंत केव्हा द्या, ज्या दिवशी सिडको येईल त्या दिवशी बघू आपण. तिथं मनोज म्हात्रे दुसरा पण एक आमच्या गावातला आहे, त्याचे सुद्धा तिथे गाई म्हशी वेगवेगळ्याचे व्यवसाय. म्हणजे जोपर्यंत सिडको तो प्लॉट काढत नाही तर तुम्ही करा म्हणून मीच माझ्या पत्रावरती दिलेलं मुलांना खेळायला. असं नाही की मी दिलं, आता ते माझं पत्र दाखवतात ते खरं आहे, मी दिलं होतं की यांना खेळायला जागा द्या. पण ग्रामस्थ कुठे जाणार आणि एवढे प्लॉट पडले तिथे न जाता ती जागा यांनी अडवली. त्याच्या मागचं उद्दिष्ट वेगळं होतं, पण ते तुम्हाला मला आज सांगितलं पाहिजे. त्यांनी हळूहळू करून त्या बाजूला कोणी जात नाही, 8 एकरचा प्लॉट तो जवळजवळ सगळा भराव टाकून त्याचा कमर्शियल वापर सुरू केला. आता आपल्याला माहिती आहे ज्या मल्टिपल्स कंपन्या आहेत मोठमोठ्या, ज्यांचे खेळाडू रिलायन्स असतील, अदानीचे असतील, वेगवेगळ्या नौसिलच्या कंपन्या आपल्या इथल्या शाळेचे विद्यार्थी, ह्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी जी मोठी मैदानं लागतात त्या पद्धतीने मैदान तयार केलं गेलं. आम्हाला काही कल्पना नाही, आम्हाला छोटं छोटं गावाच्या त्या बाजूला मुलं खेळतात. मला पुन्हा कधी बोलवलं नाही. एकदा बोलवलेलं जेव्हा धावपट्टी बारीक होती, कधी बॅनर नाही, कधी पोस्टर नाही, सगळा कारोबार आपल्यात चालत होता. आणि या कंपन्या 8-8, 10-10 दिवसाला तिथे प्रॅक्टिस करायला त्यांची मुलं खेळाडू यायचे. त्याच्यानंतर गावामध्ये यांची पटापट झाली. अमित पाटील वेगळे झाले, हे ते आलेले गेलापूरवाले वेगळे झाले, आगरोळीवाले वेगळे झाले, कारण हे कोणाला मुलांना खेळायला देत नव्हते. ह्यांचा बिझनेस चालू झाला आणि तो माझ्यापर्यंत आला आणि मला सांगायला लागले की ताई इथं बिझनेस आहे आणि हे लोक. मी जरा विचारणा केली की तुम्ही गावच्या मुलांना खेळायला देत नाही, टाईम पुरत नाही, तुम्ही कधीतरी या दिवशी या 2 तास खेळा. मुलांना पण वेळ असेल कामातून धंद्यातून तेव्हा ते खेळणार. आणि 40+च्या नावाखाली हा सगळा व्यवहार चालत होता आणि फार मोठ्या प्रमाणात व्यवहार होता. ज्या दिवशी पोलिसांनी तिथे बंदी केली त्या दिवशी अकोलामधून मला एका संस्थेचा फोन आला की आम्ही 4 लाख रुपये दिलेत आणि आमचे विद्यार्थी निघाले, इथे रूम घेतलेत आणि आता विद्यार्थी उतरतील रेल्वे स्टेशनला, रूमवर जातील आणि प्रॅक्टिसला येतील. मॅडम प्लीज पोलिसांना सांगून 2 दिवस तरी ते तुम्ही हटवा. म्हणलं मी करू शकत नाही, कारण पोलिसांनी त्याच्यावर त्या ग्राउंडवर बंदी आणलेली आहे. अशा पद्धतीने त्या ग्राउंडवर तो कारभार चालू होता आणि बरेच लोकांचं त्याच्यामध्ये अदृश्यपणे काही लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यात हात होता. आता आला हॉस्पिटलचा विषय, जागा पाहिजे आपल्याला. मी बोलली ते मैदान 1 एकरच आहे, त्या मैदानात नको आम्हाला. सिडको मोजमाप करायला गेली, मोजमाप केल्यानंतर सिडको बोलली ताई एवढा मोठा प्लॉट आम्ही ग्राउंडला नाही देऊ शकत, त्यांना पाहिजे 1 एकर 2 एकर आम्ही वेगळा ग्राउंड बनवून देऊ शकतो, पण एवढा मोठा प्लॉट नाही. म्हणलं साहेब छोटा प्लॉट आहे. त्या मनोज म्हात्रेला मी स्वतः बोलवलं, विनयजी मी स्वतः बोलवलं त्या मुलाला आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर पाठवलं की हा प्लॉट लहान आहे, हा प्लॉट आम्हाला राहू द्या म्हणून. ते बोले हा प्लॉट एवढा मोठा आहे आम्ही देऊ शकणार नाही, तुम्हाला बाजूला आम्ही पाहिजे 1 एकरचा खेळासाठी मुकट्टा बनवून देतो. हा एवढा मागाचा प्लॉट आम्ही त्यांनी तुम्हाला सांगताना सांगितलं आणि ते वरती वाचते ते बंद करा आणि सांगताना तुम्हाला 1 एकर सांगतात, पण सगळ्यात मोठं ग्राउंड. आणि मी तिथे त्यावेळी ग्राउंडवर गेली 4-5 वर्षानंतर आणि अवस्था बघितली तर मी हादरूनच गेली की केवढा मोठा विभाग तो भराव टाकून एकबार केला होता. म्हणजे मला स्वतःला शॉक बसला की सिडको सांगते ते खरं आणि एवढं माहिती दिशाभूल करतात. तरी सिडको बोलली की हॉस्पिटलच्या बाजूला खेळाचं मैदान द्यावंच लागतं, कारण जे शिकायला येतात विद्यार्थी त्यांच्या प्रॅक्टिससाठी आम्ही 1 एकरचं मैदान खेळाचं ठेवणार आहे आणि ते ह्यांना आम्ही देऊ. पण ह्यांना
त्या मोठमोठ्या कंपन्यांना जे मैदान पाहिजे, जसं पाहिजे ना खेळायला, त्याच्याकडून कमर्शियल, आणि त्यासाठी या मैदानाची त्यांनी अनेक लोकांना भेटले, सांगितलं. मला वाटतं हे सगळं गणेश नाईक साहेबांना माहिती नसेल कदाचित या गोष्टी, आणि मग त्यांना भेटले जाऊन. मग तिथून ती सगळी कारवाई सुरू झाली. मग कोर्टात पाठवलं. काही कार्य कार्यकर्ते आम्ही सगळ्या हळूहळू 3 वर्ष झाली. आज हे हॉस्पिटल अर्ध उभं राहिलं असतं, पण होऊनच नाही द्यायचं. हा प्लॉटच आम्हाला पाहिजे. त्यात कोणाचे लागेबांधे होते हे जर तुम्ही शोधला तर तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट सांगायची की नव्या मुंबईमध्ये शिडकोने किती प्लॉट दिले होते आपल्या महानगरपालिकेला. त्या किती प्लॉटवरती खेळाची मैदानं आहेत, गार्डन आहेत, किती प्लॉटवरती इमारती उभ्या राहिल्या आहेत. ते खेळाचे भूखंड गेले कुठे? त्यावेळी लोकप्रतिनिधी कोण होते? कोण पालकमंत्री होते? आता आपण म्हणतो आम्हाला हॉस्पिटलला प्लॉट नाही. एवढा मोठा दिला ना शिडकोने हॉस्पिटलला प्लॉट. हा प्लॉट नाही आहे का? ही जागा नाही आहे का? म्हणे हा प्लॉट काढा, दुसरा द्या. मी त्यांना तुमच्या माध्यमातून आवाहन करते, तुम्ही द्या ना दुसरा प्लॉट मला. एवढा मोठा हॉस्पिटलला जेवढी जागा लागते तेवढी जागा तुम्ही बेलापूर मतदारसंघात खाडीत द्या, जंगलात द्या, कुठेही द्या. आम्ही हॉस्पिटल तिथे बनवू. पण तुम्ही सांगाल 14 गावाला जा. आमची इथली लोक 14 गावाला जातील. मग आम्ही त्या आमदार कशाला झालोय? तुम्हाला कमर्शियल भूखंडाचा वापर करायचा आहे का? जेवढे शिडकोनी प्लॉट दिलेले त्याची माहिती घ्या. किती भूखंडावरती खेळाची मैदानं झाली, किती वरती गार्डन झाली. जेव्हा शाळांना इथल्या भूखंड देत होते त्यावेळी कोण होते इथं पालकमंत्री? कोण होते आमदार? कोण होते नेते? का शाळांना दिले? का पब्लिकला ठेवले नाहीत? घनसोलीचा भूखंड 40+ 30 वर्ष तिथे क्रिकेट खेळतात. का महेंद्रजी खेळताय ना तुम्ही? तो भूखंड बिल्डरच्या घशात घातला. कोणी कोणी जाऊन पैसे घेतले तिथं? का ना तिथे मोर्चे काढले? का ना आंदोलन झाली तिथे? इथं मंदा म्हात्रे करते, एक महिला करते, तो तुमची नाकं कापतात का? तुम्ही केला नाही 25 वर्षात, तो तुम्हाला त्रास होतोय का? तुम्ही महापालिकेचं हॉस्पिटल तयार केलं आणि अर्ध फोर्टीजला विकलं. आज सभागृहामध्ये विनयजी प्रश्न आलेला की काही लोकांनी हॉस्पिटल बांधलेत, पण काही त्याची सरकारकडनं 1 रुपया दराने जागा घेतल्यात आपल्याकडे. पण मोबदला काय मिळतो का आपल्याला पेशंटला? आज मी एक पेशंट पाठवलं, काय नाव त्याचं, नेहरूचं रामचं, राम झेंडे. त्याच्या आईला पाठवलं मी आता एका हॉस्पिटलला, नाव नाही घेत. 25,000 भरा, आमच्याकडे बेड नाही व्हायचा सरकारचा. आता मी त्याला MGMला आणलंय, आईला त्याच्या जस्ट, आणि इथं आलंय. मग गरिबांनी जायचं कुठे? कुठून आणायचे 25,000? तुमच्या घरात पडलेत का? तुमच्या तरी आहेत का? मला हॉस्पिटलचं काय नाही, कुठेही होऊन दे, जंगलात होऊन दे, गटरात होऊन दे, मला तीच जागा पाहिजे नाही. पण आपल्याकडे जागाच उपलब्ध नाही तेवढी मोठी. तर 1 एकर 2 एकर आता ग्राउंड बनवून देते, उद्या देते मी. 8 एकर 8 एकर 8 एकर मग पाहिजे ना बिझनेस करायला. 8 एकर जागा कुठे आहे? मग अशी आहे की जेव्हा शाळेचे भूखंड, शाळेवाल्याने एवढे भूखंड दिले, त्यामुळे तुम्हाला आठवत असेल MGM बद्दल तिडके लढला आणि तिडकेची बायको लढली, दिलीप तिडके, MGMच्या त्या ग्राउंड बद्दल. पाडलं त्यांना इलेक्शन मध्ये. आपल्याला काही शिडकोनी कमी दिलं नव्हतं, दिलं होतं. आपल्याला 2 इमारती दिलेल्या मी नगरसेविका असताना तुमच्या कार्यालयाला. का तुम्ही त्या विकल्या? का वाशी 17 प्लाझा उभा राहिला? कोणाच्या संगनमतानी? कोणाची दुकान आहेत, कोणाचे स्पा आहेत, कोणाचे ऑफिस आहेत? कित्येक ठिकाणी इमारती गटार नाल्यावर सगळ्यावर उभ्या राहिल्या आहेत.
फक्त एक हॉस्पिटल गेले 3 वर्ष होऊ नये म्हणून जी हे सगळी. आणि काल महासभेत ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या नावावर लोकांनी भरून भरून मतं दिली कमळाला, त्याला पण जातो. कोणी पण तिथं काम केलेले उमेदवार आहेत का? कोण ओळखीचे उमेदवार यांनी कमळाचं काम केलंय म्हणून? आम्ही काम केलं होतं, आम्ही विकास केला होता, आम्ही कमळ फुलवलं होतं बेलापूरमध्ये म्हणून 35 जागा डोळे मिटून आल्या. आणि ज्याला बोलता येत नाही काल सभागृहामध्ये ते बोलतात हॉस्पिटल नको म्हणून. कोण तो मनसेचा काल आलेला, कोण तो नगरसेवक, कोण आहे बीजेपीचे आलेले नगरसेवक? तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं, त्या का पक्षाच्या प्रस्तावाला विरोध करायला नाही दिलं. आज या प्रस्तावाच्या खऱ्या अर्थाने जर कोणामुळे उद्या जर हॉस्पिटल होत असेल, या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानेच हे हॉस्पिटल उभं राहणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच हे हॉस्पिटल उभं राहणार आहे. इथं किती विरोध झाला, काय झाला, स्वतः ते बघतात आहे. स्वतः त्यांना कमिशनरला सांगावं लागलं हे हॉस्पिटल होऊनच राहणार, माझे आदेश आहेत. तेव्हा तो प्रस्ताव आला नाही का? प्रस्तावाला तर विखंडित होणार, इज्जत जाणार, टायरची हवा निघणार म्हणून तो प्रस्ताव काल फक्त चर्चेला आला. कोण हा भरत भोईर? तो काय सांगतो माहितीये का? प्रस्ताव टाकून त्याला आम्ही विचारलं, तो काय म्हणाला की मला या लोकांनी बोलून माझ्याकडनं लेटर पॅड कोरा लेटर पॅडवर सह्या घेतल्या आणि मी त्या सह्या दिल्या, परत मी प्रस्ताव बदलू का? माझा मुलगा मोठा योगेश बोलला बदलून दे. नंतर त्याला गायब केलं, परत त्याचा फोन आला. काय खिचडी शिजली माहिती नाही, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याशी आम्हाला बसवा. निषेध करते मी यांचा. हॉस्पिटल होणे प्रायोरिटी आहे ना मुंबईची. कॉन्ट्रॅक्टर पैसे देणार नाही देणार ही प्रायोरिटी नाही आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर काळा का गोरा मी अजून नाही पाहिलाय. ऑफिसर अक्कर त्यांचा असिस्टंट येतोय, बोले साहेब कोण हॉस्पिटल करायला येत नाही इथं, यांच्या भीतीमुळे 700-800 कोटीचा प्रकल्प होणार आहे आणि उद्या त्यांनी पैसे लावले आणि त्या लोकांनी बंद केलं असं करून तो देशोधडीला लागेल म्हणून येतोय. त्याला आपण द्या, काम तर सुरुवात होऊ द्या. यांना पैशाची पण पडलंय. एवढ्या मोठ्या प्रकल्पामध्ये 1% जर मिळाला तर 200 कोटीचं कामात 2 कोटी मिळतील, आमचं इलेक्शन खर्च सुटेल. या आशेने माझ्यावर काही केस झाली, कंप्लेंट झाली, आबरू नुकसान भरपाईचा दावा झाला, मला काही फरक पडत नाही. पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की एवढे भूखंड असताना प्लेग्राऊंडचे मी ते वाचून दाखवतच नाही, एवढे असताना सुद्धा तिथं काय तुम्ही जात, ते कोणाला दिलंय, त्याचं काय केलंय याची माहिती पण मिळाली पाहिजे ना. मोर्चाला कोण तर भैये लोक, मोर्चाला कोण तर त्या उरणची लोक, मोर्चाला कोण तर त्या तिकडची त्या कुठले पाडे आहेत ना, अडवली भुतवलीकडची तिकडची 2-4 लोक प्रामुख्याने ज्यांना पैसे मिळत होते ते पुढे पुढे होते 40+ वाले. मोर्चा काढा तुम्ही, हॉस्पिटल होणं गरजेचं आहे, हे राहिलं सगळं बाजूलाच. पण नको तो विषय घेऊन आपण पुढे जातो, बरोबर वाटत नाहीये. अनेक पेपर आहेत माझ्याकडे, मी आपल्याला दाखवू शकते, आपण प्रश्न विचारू शकता त्याच्यावरती. पण हॉस्पिटल आज जर होईल ते केवळ माननीय मुख्यमंत्र्यांमुळेच होईल एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छिते. या मैदानाच्या बाबतीमध्ये मनोज गजानन म्हात्रे यांना मी 10 वेळा बोलली आणि त्यांच्या साथीदारांना जे 40+चे अध्यक्ष सेक्रेटरी यांना की या कंपनीच्या थ्रू जो पैसा घेतला जातो तो कुठे जातो,
आपल्या अकाउंटला आमच्या अमक्या ठिकाणी आहे तमक्या ठिकाणी आहे. हा जो पैसा येतो तर हे स्वतःच तिथे वापरत होते. आणि जी कमिटी कोर्टात गेली आहे हा भूखंड आम्हाला पाहिजे तेच लोक पैशाचा वापर करत होते, कारण त्यांच्याशिवाय दुसऱ्यांना गरजच नाही ना या भूखंडाची. काही आज काही आपण देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालंय का मुख्यमंत्री? आज देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं? हो, माननीय मुख्यमंत्र्यांना मी त्या दिवशी जाऊन भेटली. त्यांना सांगितलं की असा असा प्रस्ताव सभागृहात येणार आहे आणि हा भूखंड रद्द करून दुसरीकडे करावा किंवा हे हॉस्पिटल रद्द करावं. मी त्यांना सांगितलं. ते कमिशनर साहेबांशी बोलले. त्यांना जे बोलायचं त्यांनी ज्या काय माहिती द्यायच्या त्यांना कमिशनर साहेबांना दिलं. लेखी पत्र दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रस्ताव आला तर हा प्रस्ताव विखंडित करून ताबडतोब माझ्याकडे पाठवायचा आणि हे हॉस्पिटल होऊनच राहणार आहे. आज सुद्धा मी त्यांना भेटून आली, त्यांना सांगून आली काल अशा अशा पद्धतीने सभागृहात झालेलं आहे. ज्यांना काही माहिती नाही ABCD ते सुद्धा बोलत होते आणि अशा पद्धतीने त्यांना सगळी माहिती देऊन मी आली आणि आता पत्रकार परिषद घेत आहे. ते त्यांना कळतच नाही ना कुठे पाठवायचा. त्यांना जर इतकं माहिती असतं हा प्रस्ताव कसा आरोग्य कमिटीकडे जाऊ शकतो? काय आरोग्य कमिटीचा संबंध आहे? हा जागेचा संबंध आहे. याच्यात कोणावरती अजून आरोग्य सुरूच केलेलं नाही, कुठे एक इंजेक्शनच मारलेलं नाही. तोपर्यंत कसलं मारलंय काय मारलंय हे आरोग्याकडे जाऊच कसं शकतं? मुख्यमंत्र्यांच्या पत्रातून ही श्री नामुष्की त्यांच्यावर बोलावली. हो, मुख्यमंत्र्यांनी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे त्यांनी बघितलं ताईला किती दिवस झाले लोक सतवतात, एका महिलेला सतवतात. त्यांनी बघितलं गेले प्रत्येक वेळी कोर्टातून आदेश आले का साहेबांना जाऊन सांगायचे हा हे आलं ते आलं. असं करता करता गेले 7 महिने मी सतत या हॉस्पिटलसाठी त्यांच्या संपर्कात होती आणि दाखवत होती की आज हे पेपर झाले उद्या ते झाले आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्ण प्रोजेक्ट माहिती आहे. आणि या पूर्ण प्रोजेक्टमध्ये मला कशा पद्धतीने त्रास दिला आणि कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट होऊ नये त्या हित पातळीवर जाऊन इतक्या खालच्या राजकारणाच्या पातळीवर जाऊन या हॉस्पिटलला यांनी विरोध केलेला आहे. आणि नेते करतात, नेत्याचे बगलबच्चे करतात आणि तेवढं होत नाही, तेवढ्याने मन समाधान होत नाही म्हणून हाऊसमध्ये घेतला, पालिकेच्या हाऊसमध्ये घेता तुम्ही. तेवढ्यानेच पण तुमचं मंदा म्हात्रेचं नावाने समाधान होत नाही. काय बोलत होते तिथं? मी कोण आहे, काय आहे, सभागृहात काय बोललं पाहिजे, कुठली भाषा वापरली पाहिजे, आपण काय बोलतोय, कोणासाठी बोलतोय ह्याचंही भान राहिलं नाही. बघा मिनिट्स काढून काय काय बोलले ते. त्याच्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे लोकप्रतिनिधी काम करतो तो कोणासाठी करतो? मी कोणासाठी करतो हॉस्पिटल? का माझ्यासाठी? माझ्या मुलांना काही नोकऱ्या लावायच्या आहेत का मला जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये राहायचं आहे? एक सर्वसामान्य महिलेला वाटतं की या विभागात मी काम करते तर या विभागाचे प्रश्न सुटावे, इथे आरोग्यसेवा चांगली उपलब्ध व्हावी. आणि त्यासाठी आज नाही तुम्हाला माझी किंमत करणार, पण जेव्हा हॉस्पिटल उभं राहील, जेव्हा लोकांना त्याची गरज लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की मंदाताईने केलं योग्य केलं म्हणून. नाही, आता मला आज एकाने माझ्या ह्याच्यावरती मी तुम्ही उशीर आलात एक व्हिडिओ टाकलेला आहे की ह्याच्यातून रोजगार कसे निर्माण होणार. डॉक्टर आहेत, नर्स आहे, आया आहे, मामा आहे, झाडूवाले आहेत, सगळ्यांना मेडिकलवाले आहेत. आता मी एक दाखवली फिल्म. या लोकांना एक आरोग्याबरोबर रोजगाराची पण मोठी संधी मिळणार आहे. तर मला एक माझ्या मोबाईलवरती एक प्रश्न आलेला आहे, एका चांगल्या सर्वसामान्य माणसाने टाकलेलं आहे की जेव्हा हे कॉलेज हॉस्पिटल होईल तेव्हा नवी मुंबईच्या मुलांना प्राधान्य मिळेल का इतर आलेल्या लोकांना मिळेल, असा त्याचा प्रश्न आहे. या प्रश्नावरती आम्हाला आता आयुक्तांची बसून एक समिती कमिटी बनवून नियमावली बनवावी लागेल. जी नियमावली आपल्या स्थानिक इथले जे लोक आहेत ते भूमिपुत्र आहेत असं नाही. आज तुम्ही पण भूमिपुत्र आहात, तुम्ही पण वर्षानुवर्ष तुमच्या पिढ्या इथं राहिलेल्या आहेत. जी नवी मुंबईमध्ये 15 वर्ष 20 वर्ष जी वास्तव्य करणारी जी लोक आहेत, आणि तू 15 वर्ष राहतोस तर तू भूमिपुत्रच झाला. अशा पद्धतीने एक समिती गठीत करून त्याचे नॉर्म्स बनवावे लागतील
आणि त्या पद्धतीनेच इथे लोकांना, नंतर आपण हॉस्पिटल बनवायचं, कुठल्या कंपन्यांनी मदत केली का त्यांना ते विकायचं. हा मी जिवंत असेपर्यंत तरी हे मी होऊन देणार नाही. कारण शेवटी हॉस्पिटल पण चाललं पाहिजे. त्याच्यासाठी काही लोकांनी सांगितलं ते कमर्शियल चालू करणार. कमर्शियल ते नाही आहे. कमर्शियल काय, एखादं कमर्शियल तुम्हाला त्याच्यामध्ये मेडिकलला दुकान द्यावं लागलं, बँक बँक द्यावं, ते बोलते ना, बँक द्यावी लागली किंवा इतर काही द्यावं लागलं, तर ते कमर्शियल नाही केलं तर तुमचं मेंटेनन्स वगैरे कसं काय निघेल. आपण जेव्हा घर बनवतो एक छोटं मोठं दुकान म्हणा, काहीतरी भाड्यात देतो, भाड्याचं उत्पन्न साधन बघतो, पण आपण पूर्ण विकत नाही आहे. ह्यांनी जसं दिलं, आज खरंच तिथे 800 कॉट मिळतात का, हा कधी जाऊन हे लोक तपास करतात का. परवा महापौर गेला, मला आनंद वाटतो. त्यांनी जाऊन हॉस्पिटल दौरा केला, काही कमी आहे नाही आहे त्यांनी पाहिलं. पण मला आश्चर्य असं वाटतं की तुम्ही दौरा केल्यानंतर तुम्ही या हॉस्पिटलला खुल्या मदत करायला पाहिजे होती. तुम्ही काही कटपुतली नात की नाईक साईक सापेल तेच झालं पाहिजे या नव्या मुंबईमध्ये. इथली जनता काय सांगेल ते झालं पाहिजे. कुठला नेता इथे बोलेल ते नाही झालं पाहिजे. इथं इथली जनता, त्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही काय खूप कमळाचं काम केलं म्हणून निवडून आलेलाच नाही आहेत. विकास कामं आम्ही आणली, भारतीय जनता पार्टीने आणली. त्या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर इथे कोणी जरी उभं राहिलं असतं तरी तो निवडून आला असता, आणि त्याच्यावर तुम्ही निवडून आलेले आहेत. म्हणून सभागृह चालवताना सभागृहामध्ये जे काय चाललेलं आहे, भारतीय जनता पार्टी नोंद घेत आहे आणि ते घेत राहणार आहे. कालचं ज्या हाऊसमध्ये आणलं तर काय भारतीय जनता पार्टीने नोंद घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले का? का ना मांडला ठराव? मांडायचा होता ना, पास करायचा होता ना. हिंमत होती ना तुमची. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रस्ताव आणायचे, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रस्ताव चालवायचे. अरे जो मर्द आहे ना मर्द, तो मर्द सारखा या आणि माझ्या समोर लढा, तो तुम्हाला मी मर्द मानेन. समजलं ना. एक महिलेशी 2 हात करताना मर्द बनून या माझ्यासमोर. त्याच्या खांद्यावर बंदूक नका ठेवू. मी तर पुरी करून उडणारच आहे. हॉस्पिटल काय कुठेही झालं तरी मला काही फरक पडणार नाही. मी एवढं मोठं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणलं, तुम्ही का ना 25 वर्षात आणलं? ती तुम्हाला पोटदुखी आहे का? त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मी ॲडमिट करते, पोटदुखी आहे तर. राज्यातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. ज्यावेळी मोदींचं सरकार होतं, जे उद्धव ठाकरेंचं आणि शरद पवारांचं सरकार होतं, त्या काळात तुम्ही विरोधक असताना देखील तुमची सगळी कामं होत होती. पण आता तुम्ही सत्तेत आहे, मागचे 5 वर्षे, हे 5 वर्ष त्या तरी पण तुमची कामं होत नाही. तुम्हाला कोण नक्की तुमच्या विरोधात आहे? माझ्या विरोधामध्ये मी कशाला, दुनियाला माहिती आहे. विनयजी, इथं माझं मरिनाचं काम, लोकांच्या गोरगरिबांचा तो विधी करण्याचा रस्ता रोखलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे. मी तर ओपन नाव घेते. हिंमत असेल त्यांनी माझं घ्यावं. लोकांच्या आडून माझ्यावर बाण नाही चालवायचे. कोण तो भरत्या होईल, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरवर झालं मीटिंग करायची ती विचारा ना. कोण आहेत त्याच्या जोडीला फॉर्मवर सह्या घेणारे? महापौर उपमहापौरचे पती कोण आहेत? नावं घ्यायला लावू नका, आग लागेल ना. पहिला पूर्ण आग लागून जाईल. पब्लिक आहे करणार. त्यांना मी कशाला प्रेस घेतली आज येऊन? त्यांनी चॅलेंज केलंय ना. मी हॉस्पिटल कुठेही बनेन. मला काय खेळाच्या मैदानावर लोकांना सांगतात ना आमची प्रकृती चांगली राहावी. अरे तुमची प्रकृती पैसे मिळवायची होती, ती मिळकत बंद झाली तुमची 2 वर्ष, म्हणून तुमची प्रकृती बिघडले. तुम्ही खऱ्यात ना लिहा, मी बोलते त्यात सगळं लाईव्ह दाखवा माझी. मी नाही घाबरत कोणाला, आणि मला कोणाला धक्का देणार? तुम्ही दाखवता मंदा मात्रेला धक्का. मी 2दा धक्का दिलाय, 2दा, आणि 3ऱ्यांदा पण देईल. घाबरू नका, जगली वाचली तर. काय एका महिलेशी लढता यार तुम्ही? तुम्ही मर्द आहात ना, नेते आहात ना.
कशाला पाहिजे भरत भोईर? द्यायचं होतं ना, तुमचे महापौर उपमहापौर बोलत होते, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची होती ना. किती नगरसेवक आहेत आजी माझी, त्यांची अनधिकृत बांधकामं आहेत, त्यांच्या भावाची, बहिणीची, आईची, बापाची काढते मी सगळी. आता नवी मुंबई स्वच्छ सुंदर करायची आहे ना. अनधिकृत बांधकामं किती लोकांची आहे, ती घेते आता प्रस्ताव पुढच्या हप्त्यात लक्षवेधी. माझ्या नादाला कोणी लागूच नका. माझ्या नादाला लागेल त्याला मी नादाला लावीन. हे काय हॉस्पिटल सारखा इतका गंभीर विषय आहे. कोविड नंतर आम्ही सगळ्यांनी सफर केलाय, आणि कशा पद्धतीने तुम्ही सभागृहात आणता? तुम्हाला नको माझ्याकडे या, तुम्ही आता म्हणतात ताईनं जाऊन भेटू. या ना, भेटा, माझा दरवाजा उघडा आहे. आधीच भेटेल. तुम्ही अगोदर भेटला असतात तर एवढं रामाची सीताकोट एवढं रामायण घडलं नसतं. मोर्चे काढा, किती वेळा त्यांनी माझ्यावरती त्या हॉस्पिटलसाठी बियाल दाखल केली. छोटे छोटे ते म्हणतो ना आपण चिमटे काढतो. अरे जखम करा मला, चिमटे नका काढू. जखमा कधी बऱ्या होत नाहीत, चिमटे बरे होतात ते. तुम्हाला काही विचारायचं का अजून? तुम्हाला हॉस्पिटल पाहिजे की नको पाहिजे? जरा आवाज काढ ना. आम्हाला काम पाहिजे. तुम्हाला काम पण मिळेल, रोजगार. ती व्हिडिओ लाव, आत्ताचा लावलेला परत. आता व्हिडिओ लाव, हे बघा सगळ्यांनी.